विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी आपण इथे तयारी करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे ऑप्शनल तुमचे जीएस पेपर आणि तुमची पूर्व परीक्षा या सगळ्याच परीक्षांसाठी अतिशय दर्जेदार अशी मार्गदर्शक पुस्तकांच्या बुक रिव्ह्यूज आपण इथे घेत आहोत, जेणेकरून तुमच्या प्रिपरेशन मधला जो पहिला टप्पा आहे मटेरियल चूज करणं, स्टडी मटेरियल, तर एक आदर्श स्टडी मटेरियल जेव्हा तुम्ही चूज करता तेव्हा विदिन 1 इयर किंवा 2 इयर मध्ये तुम्ही यशस्वी होता। हे डेफिनेटली खरं आहे। जेव्हा आपली बुक लिस्ट चुकते, लक्षात घ्या, तेव्हाच तिथं आपल्याला यश हुलकावणी देतं। ठीक आहे, म्हणजे की पेपर पॅटर्न तुम्ही बघा, परीक्षेमध्ये काय विचारलं जातंय, नवीन कोणतं कंटेंट विचारलं जातंय, जुने पारंपरिक जे काही आपले पूर्वीचे पेपर होते त्याच्यापेक्षा आताची पद्धती कशी आहे हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की पुस्तकं चूज करणं ही गोष्ट किती जास्त महत्वाची आहे। ठीक आहे, ओके। बघा, आतापर्यंत बऱ्याच पुस्तकांचे इथे मी बुक रिव्ह्यू दिले आहेत। बुक रिव्ह्यू देताना मी नेहमीच तुम्हाला सांगते की ही पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर विद्यापीठीय परीक्षा देणारे विद्यार्थी, पदवी पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी, सेटनेटची परीक्षा देणारे विद्यार्थी, या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तकं मार्गदर्शक ठरणार आहेत। पुस्तक परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत, पण ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही भेट देता तेव्हा सगळी पुस्तकं एकत्रित तुम्हाला तिथे मिळून जातात। ओके, तर आज आपण हिस्ट्री ऑप्शनल, हिस्ट्री प्रिलियम परीक्षा बुक रिव्ह्यू पाहणार आहोत। प्राचीन भारताचा इतिहास, जे की एक नामवंत लेखकांनी लिहिलेलं पुस्तक आहे, पण हे पुस्तक आज आपण विशेष पद्धतीने पाहणार आहोत, कारण का तुमची जी सप्टेंबर मधील परीक्षा आहे ना, त्या परीक्षेसाठी हे पुस्तक तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे। तर भारताचा इतिहास किंवा आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये हे पुस्तक तुम्ही याच्या आधी पण पाहिलं असेल, बी पाटील सरांचं पुस्तक, बरोबर। बघा, हिस्ट्रीसाठी बरीच पुस्तकं मी इथे तुम्हाला सांगितलेली आहेत। याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये बी पाटील सरांचं पुस्तक, हेही पुस्तक तुमच्या परीक्षेसाठी अतिशय उपयोगी पडणार आहे। आणि आज जे पुस्तक आपण पाहणार आहोत ना, तर ते पुस्तक बी पाटील सरांनीच लिहिलेलं आहे, फक्त पुस्तक प्राचीन भारतासाठी आहे। ठीक आहे, ओके। जसं की आपण आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये बघतोय, तसंच तुम्हाला इथं प्राचीन भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये हे पुस्तक आपल्याला इथं मिळत आहे। ठीक आहे, लक्षात घ्या। आणि ही जी पुस्तकं आहेत ना, तर ही पुस्तकं वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत त्या प्रिलियमसाठी त्याची प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे। तर हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आज आपण बघणार आहोत। बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, सेटनेट परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर विचारल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या परिपूर्ण तयारीसाठी। काय होतं माहिती का, विद्यार्थी थिअरॉटिकल कंटेंट वाचतात, पण कधी कधी प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत विद्यार्थ्यांना बोर होऊन जातं। ठीक आहे, मग बेस्ट ऑप्शन हा आहे की तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपामध्ये कम्प्लीट पुस्तक हे करून घ्या, सिलेबस तुमचा कव्हर होऊन जाईल। कारण जेव्हा तुम्ही पुस्तक काढाल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की जो पहिला टॉपिक आहे, पहिल्या टॉपिक मध्ये जितकं काही इम्पॉर्टंट आहे सगळे क्वेश्चन पाटील सरांनी तिथं दिलेले आहेत। ठीक आहे, किंवा सेकंड टॉपिक असेल तर टॉपिक वाईज सगळे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत, कोणताही मुद्दा तिथं सुटलेला नाहीये। आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक असंच बेस्ट आहे, जे की तुम्हाला इथं एक सिलेबस कव्हर करून देतं, ना की मेन क्वेश्चन। उदाहरणार्थ पहिला पॅरेग्राफ आहे ती त्याच्यावरती क्वेश्चन बनलेले आहेत, दुसरं पॅरेग्राफ आहे म्हणजे चॅप्टर मधला म्हणते। बी पाटील सरांची पुस्तकं थेरी स्वरूपामध्ये पण आहेत। बेस्ट तर स्ट्रॅटेजी ही राहील की तुम्ही बी पाटील सरांचं थेरीचं पुस्तक बाजूला ठेवा आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचं पुस्तक बाजूला ठेवा, 100% तुमची तयारी तिथे कम्प्लीट होऊन जाते। ठीक आहे, ओके। तर हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आयोगाच्या बदललेल्या धर्तीनुसार आणि वाढत्या काठिण्य पातळीनुसार प्रश्नांची रचना, बिटवीन द लाईन्स, कॉम्प्लिकेटेड प्रश्नांची तयारी। ठीक आहे, ओके। पुस्तक आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल, अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती पण मिळतात, पण इथून तुम्ही मागवले तर जास्त तुम्हाला सोपं पडेल। ठीक आहे, ओके। चला,
तर बघूया पुस्तकामध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन दिलेत, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की जी क्वालिटी आहे, जे आयोग तुम्हाला प्रश्न विचारते त्या पद्धतीने प्रश्नांची रचना आहे का. ठीक आहे. ओके. चला, पाठीमागचे पुस्तकाच्या रिव्ह्यू मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं टॉपिकची नावं वगैरे, आता त्याच्यानुसारच तुम्ही इथे बघू शकता. बघा, सेम पहिला टॉपिक प्रागैतिहासिक कालखंड आणि भारतीय इतिहासाची साधने. पाठीमागचे बुक रिव्ह्यू पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की याच्या आधी आपण प्रागैतिहासिक कालखंड आणि भारतीय इतिहासाची साधने हा टॉपिक स्किप करत होतो. बरोबर, 100% सगळेच विद्यार्थी स्किप करत होते, कारण बऱ्याच पुस्तकामध्ये हा टॉपिक नव्हता. आपल्या पुस्तकामध्ये होता, पण तुम्ही जर आपली पुस्तकं वापरली नसतील तर तुम्हाला ते माहित नसेल. पण युपीएससीची परीक्षा पद्धती, युपीएससी मध्ये प्रागैतिहासिक कालखंड आणि भारतीय इतिहासाची साधने याच्यावरती क्वेश्चन प्रिलियमला पण असतात. लक्षात घ्या, मेन्सला तर असतात पण प्रिलियमला पण असतात. ठीक आहे. ओके. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला थेरी पुस्तकामध्ये पहिला टॉपिक मिळेल आणि साइड बाय साइड तुम्ही वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला तिथं समजून जाईल की तुमची जी तयारी आहे ती तुमची तयारी व्यवस्थित आहे का नाही. ठीक आहे. ओके. बघा, पहिला क्वेश्चन आपण इथं बघूया. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलाय, प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे कोणता कालखंड. किती साधे सोपे क्वेश्चन आहेत, पण जर क्लिअरिटी नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर, प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे कोणता कालखंड. पहिला ऑप्शन आहे प्राचीन अश्मयुगाचा कालखंड. ओके. अखेरच्या हिमयुगाचा कालखंड. मानवाने आपल्या कर्तृत्वाची लिखित स्वरूपात नोंद ठेवण्यास सुरुवात करण्याच्या अगोदरचा कालखंड म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड का. म्हणजे बघा, क्वेश्चन इथं पासून प्रिपेअर केलेले आहे त्याच्यामध्ये की बेस आहे हा प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे काय. ओके. इसवी सनाची सुरुवात होण्या अगोदरचा कालखंड. ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे अ आणि ड, दुसरा ऑप्शन आहे फक्त क, तिसरा ऑप्शन आहे फक्त ब आणि चौथा ऑप्शन आहे अ आणि क. बघा, आता याच्यामध्ये जे दोन ऑप्शन आहेत ना, पहिले दोन ऑप्शन जर तुम्ही बघितले तर पहिल्या दोन ऑप्शन वरनं तुमच्या हे लक्षात येऊन जाईल की एकाच वेळी दोन कालखंड एकत्रित असू शकतात का. इलिमिनेशन मेथड वापरा. जसं की फक्त अ आणि ड म्हटले, अ आणि ड म्हणजे कोणते ऑप्शन येतात बघा. अ आणि ड म्हटले की प्राचीन अश्मयुगाचा कालखंड आणि इसवी सनाची सुरुवात होण्या अगोदरचा कालखंड एकत्रित येऊ शकतं का. नाही येऊ शकत हे उत्तर. बरोबर. फक्त ब म्हटले अखेरच्या हिमयुगाचा कालखंड, हेही उत्तर नाही येणार आपलं. बरोबर. आणि अ आणि क म्हटले तर एकत्रित तर येणारच नाही. उत्तर काय आलं आपलं, फक्त क. मानवाने आपल्या कर्तृत्वाची लिखित स्वरूपात नोंद ठेवण्यास सुरुवात करण्या अगोदरचा जो कालखंड आहे त्या कालखंडाला म्हटलं जातं प्रागैतिहासिक कालखंड. ओके. समजलं. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता इथं जास्त मी काही एक्सप्लेन करत नाही, पण एवढंच सांगते की हा जो टॉपिक आहे ना, हा टॉपिक जर तुम्ही कव्हर केला थेरीच्या पुस्तकातून तर ही क्वेश्चन तुम्हाला इथं एकदम इझी होऊन जातात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं दिलंय मानवाच्या विकास क्रमात. बघा क्वेश्चन काय दिलाय, मानवाच्या विकास क्रमात साधारणतः डॅश डॅश पासून ऐतिहासिक कालखंडाची सुरुवात झाली असं समजलं जातं. ठीक आहे. आता तुम्हाला माहितीये प्रागैतिहासिक कालखंड कोणत्या कालखंडाला म्हटलं जातं. बरोबर. आता इथे तुम्हाला ऐतिहासिक कालखंडाची सुरुवात विचारलेली आहे. पहिला ऑप्शन आहे इसवी सन. बघा, आता हे इसवी सन कसं मोजलं जातं, ईसा पूर्व कसं मोजलं जातं, हे सगळं तुम्हाला थेरीच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल आणि ते तुम्ही करून पण घ्या. बरोबर. ही जी टाइम स्केल आहे ना, ही टाइम स्केल हिस्ट्रीच्या अभ्यासाला सुरुवात करण्या अगोदर करून घ्या, पुस्तकामध्ये दिलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये बघा, जेव्हा असे लेंथी क्वेश्चन असतात ना, तर इथं इसवी सन पूर्व हे प्रत्येक वेळेस वाचत बसायचं का, अजिबात नाही. लक्षात घ्या. तर याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. आपलं लक्ष कशावरती असलं पाहिजे, फक्त याच्यावरती असलं पाहिजे. लक्षात आलं. म्हणजे काय होतं माहिती का, म्हणजे इथं टाइम जो आहे ना, तो टाइम आपला इथं वाचतो. लक्षात आलं. या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तर इथं ऐतिहासिक म्हणजे बेसिक क्वेश्चन आहेत बघा. ऐतिहासिक कालखंडाची सुरुवात कधी झाली म्हटलंय. बरोबर. तर याचं उत्तर काय आहे आपलं, इसवी सन पूर्व 4500 ते इसवी सन पूर्व 4000 वर्ष. असे क्वेश्चन वारंवार जर तुम्ही रिवाइज केलं तर तुमचं पाठ होऊन जातं.
फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये संकल्पना काहीच नाहीये, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलेला आहे, प्राचीन अश्मयुग पूर्व काळातील, बघा, प्राचीन अश्मयुग पूर्व काळातील मानवी जीवनाच्या वैशिष्ट्यात पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव करता येईल. बघा, प्राचीन अश्मयुग पूर्व काळ म्हटलेला आहे, तर हे सगळे काळ व्यवस्थित लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मला वाटते आपण स्कूल टाइम पासून हे वाचतो की नाही, अश्मयुग वगैरे, दगडापासून हत्यारे तयार करणं होतं का याच्यामध्ये इन्क्लूड होतं, बरोबर. अन्न संकलन करत होता का मानव, करत होता, बरोबर. पशुपालन करत होता का, करत होता. शिकार करत होता का, नाही, बरोबर. शिकार करत होता का, नाही. तर अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेले आहेत. फक्त इथे महत्वाचं काय आहे, प्राचीन अश्मयुग पूर्व म्हणजे तुम्हाला प्रागैतिहासिक काळ, पुराश्म काळ, अश्मयुग, नवाश्मयुग, बरोबर, हे सगळी टाइमलाईन तुम्हाला इथे माहित पाहिजे. लक्षात आलं. आणि समजा आता होतं काय माहिती का, समजा असे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत आले आणि तुम्ही जर क्वालिटी थेरीची पुस्तकं वापरली नसतील तर काय होईल, उत्तर येत नाही. लक्षात घ्या. म्हणजे फक्त वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये क्वेश्चन सोडवण्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला थेरीची पुस्तकं पण अतिशय काळजीपूर्वक अभ्यासावी लागतील. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील विधानांवर विचार करा. पुढचा क्वेश्चन आहे, पुढील विधानांवर विचार करा. प्राचीन अश्मयुगातील मानवाचं जीवन बरंच अप्रगत होते. बघा, प्राचीन अश्मयुगामध्ये मानवाचं जीवन अप्रगत होतं. प्राचीन अश्मयुगातील मानवाला कसल्याही प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले नव्हते. प्राचीन अश्मयुगातील मानवाला कसल्याही प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले नव्हते. विधानांवरती विचार करायचा आहे तुम्हाला. आता इथं हे माहित असण्यासाठी तुम्ही प्राचीन अश्मयुगाबद्दल वाचलेलं असलं पाहिजे, बरोबर. अंदाजे उत्तर आपण देऊ शकतो का, नाही. लक्षात घ्या. बघा, जीवन अप्रगत होतं, बरोबर आहे. जीवन अप्रगत होतं हे मान्य, पण त्याला कुठलंच ज्ञान नव्हतं हे चुकीचं आहे. म्हणजे विधान अ बरोबर आहे, पण विधान ब काय आहे, चूक आहे. कारण काहीतरी ज्ञान त्याला होतं, बरोबर. अतिशय प्रगत तर नव्हतं, पण काहीतरी ज्ञान तिथं या मानवाला होतं. अशा प्रकारे क्वालिटी क्वेश्चन्स तुम्हाला इथे मिळत आहेत आणि हे क्वेश्चन येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत. प्राचीन अश्मयुगातील मानव, क्वेश्चन बघा, प्राचीन अश्मयुगातील मानव म्हणजे इथं पुन्हा तुम्हाला प्राचीन अश्मयुगाबद्दलच इन्फॉर्मेशन असली पाहिजे. लहान लहान टोळ्या करून राहत असे, भटक्या अवस्थेत जीवन जगत असे, एवढंच तुम्हाला चेक करायचं आहे. शेती पिकवण्याचे ज्ञान अवगत नव्हते आणि प्राचीन अश्मयुगातील माणसाला कसलीही हत्यारे वापरण्याचं ज्ञान अवगत नव्हतं. पाठीमागचा क्वेश्चन आपण बघितलाय की त्याला ज्ञान होतं, कुठलंच ज्ञान नव्हतं असं नाही, ज्ञान होतं, फक्त जास्त प्रगत नव्हता, बरोबर. मानव जो होता तो जास्त प्रगत नव्हता. आता त्याच्यामध्ये बघा, टोळ्या करून राहणं, भटक्या अवस्थेमध्ये जीवन जगणं, इथपर्यंत तरी आपल्याला स्कूल टाइमला झालेलं असतं, बरोबर. बाकीचे जे मुद्दे आहेत, बाकीच्या मुद्द्यामध्ये हत्यारे वापरणे, मी आत्ताच तुम्हाला काय बोललं की ज्ञान होतं, बरोबर, फक्त प्रगत नव्हतं. म्हणजे इथं ज्ञान नव्हतं म्हटलंय, तर हे जे विधान आहे हे विधान काय होईल, हे विधान चुकीचं होईल, बरोबर. लक्षात आलं. मग जिथं जिथं ड आहे ना ते ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करून टाका. एका सेंटेन्स वरून तुमचं उत्तर येऊन जाईल. म्हणजे पाठीमागचे क्वेश्चन जरी तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केले तरी पुढचे क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह होऊन जातात. ठीक आहे, ओके. तर इथं जर आपण बघितलं तर प्राचीन अश्मयुगातील मानव लहान लहान टोळ्या करून राहत असे, बरोबर. प्राचीन अश्मयुगातील मानव भटक्या अवस्थेत जीवन जगत असे, किंवा प्राचीन अश्मयुगातील मानवाला शेती पिकवण्याचं ज्ञान अवगत नव्हतं. तर हे सगळं इथं बरोबर आहे, अ, ब आणि क. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतातील डॅश डॅश या ठिकाणी प्राचीन अश्मयुग उत्तर काळातील
प्राचीन अश्मयुग उत्तर काळातील मेसोलिथिक युग, ठीक आहे, अशी अल्टरनेट सॉरी नावं जी आहेत ना ती पण लक्षात ठेवा. उत्तम दर्जाची गुहाचित्रे आढळून आली आहेत. असे क्वेश्चन आपल्या राज्यसेवा पूर्वला पण आयोगाने पूर्वी विचारलेले आहेत. मी वारंवार तुम्हाला सांगते की पूर्वीचे जे क्वेश्चन पेपर आहेत ना, पूर्वीचे क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघा, जेणेकरून तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, ओके. बघा याचे मॅप पण पुस्तकामध्ये मिळतील बरं का. जोर्वे संस्कृती महाराष्ट्र इथं आढळले का? भीमबेटका मध्य प्रदेश, मेहरगढ़ बलुचिस्तान, गुफक्रान काश्मीर. तर इथं जर आपण बघितलं तर भारतामध्ये तुम्हाला फक्त भीमबेटका या ठिकाणी प्राचीन अश्मयुग उत्तर काळातील मेसोलिथिक युगातील उत्तम दर्जाची गुहाचित्रे आढळून आलेली आहेत. उत्तर काळी फक्त ब, म्हणजे इथं तुम्हाला अंदाजे उत्तर देता येत आहेत का? अजिबात नाहीत का. अंदाजे उत्तर इथं देऊ शकत नाही. बरोबर, ओके, क्लिअर. बघा उत्तम दर्जाची म्हटले. आता पुढचा क्वेश्चन बघा. प्राचीन अश्मयुग उत्तर काळ, ज्याला मेसोलिथिक युग म्हटलंय, मानवाला चित्रकला अवगत होती का? होती. ठीक आहे, त्याने त्या काळात गुहातील भिंतीवर चित्रे काढली होती. बरोबर. आता उत्तम म्हणजे कुठं होती ते आपण बघितलं. आता इथं कोणत्या ठिकाणी आढळून आलेत असं म्हटलंय, तर इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर नाही. बरोबर. भीमबेटका या ठिकाणी तर आता आपण बघितलं, पण मिर्झापूरला पण होती, आजमगडला पण होती, प्रतापगडला पण होती. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय येईल तुमचं? वरीलपैकी सर्व. तर एका क्वेश्चन वरून पुढच्या क्वेश्चनला तुम्हाला इथं मदत होऊ शकते. त्याच्यानंतर बघा असे क्वालिटी क्वेश्चन आहेत. जोड्या लावाचा क्वेश्चन बघा. हा असे क्वेश्चन तुम्हाला फक्त एक्झाम मध्येच दिसतील. काय म्हटलंय बघा, खाली तुम्हाला य गटामध्ये भारतातील नवाश्म युगातील मानवी वस्तीची ठिकाणं दिली. ठीक आहे, म्हणजे हा जो य गट आहे ना, हे काय आहे? मानवी वस्तीची ठिकाणं आहे. ओके. आणि र गटामध्ये तुम्हाला प्रदेश दिले. ठीक आहे, त्याचा तपशील नमूद केला. य गट आणि र गट यांच्या जोड्या लावा आणि दिलेल्या पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करा. पहिली वस्ती आहे दायमाबाद, बालाथान, कायथा आणि महिषदल. असे क्वेश्चन जर एक्झाम मध्ये आले तर आपण म्हणतो अरे हे कुठून आले, म्हणजे मी कुठं वाचलंच नाही किंवा कुठल्या पुस्तकामध्ये आहे हे सगळं, तर हे क्वेश्चन आपल्याला पडतात. ठीक आहे, दायमाबादवरून तुम्ही उत्तर काढू शकता. दायमाबादवरून जर तुम्ही उत्तर काढायला गेलात महाराष्ट्र, बरोबर, तर तुमचं इलिमिनेशन मेथडने उत्तर येऊ शकतं. कारण अ साठी दुसरी जोडी असलेला एकच ऑप्शन आहे. असे रेअर क्वेश्चन असतात राज्यसेवेला की एका जोडीवरून पुढच्या जोड्या येऊन जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर बालाथान आपण पूर्ण क्वेश्चन बघूया. बालाथान राजस्थान, कायथा मध्य प्रदेश आणि महिषदल पश्चिम बंगाल. ओके, क्लिअर. तर आहेत का बघा क्वालिटी क्वेश्चन. अशा क्वालिटी क्वेश्चन वरतीच आपल्याला मार्क्स मिळतात, हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणती विधाने, बघा क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. क्वेश्चन काय दिलाय? पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. नवाश्म युगातील मानवाने पशुपालनाला सुरुवात केली होती. नवाश्म युगातील मानव शेती व्यवसाय करू लागला होता. नवाश्म युगातील मानवाची दगडी हत्यारे अधिक प्रगत, सफाईदार आणि गुळगुळीत अशी होती. आणि नवाश्म युगातील मानव कलेच्या क्षेत्रात ही थोडीफार प्रगती साधली होती. प्राचीन अश्मयुगाबद्दल आपण बघितलं होतं की नाही, तर तिथं पशुपालन होतं का? नव्हतं. इथं आहे का? आहे. इथं शेती व्यवसाय, तिथं पशुपालन होतं, शेती व्यवसाय नव्हता. इथे शेती व्यवसाय पण करू लागला. बरोबर. दगडी हत्यारे प्रगत, सफाईदार, तिथं पण दगडी हत्यारे वापरत होता, पण इतकी प्रगत नव्हती. आणि इथं कला क्षेत्रामध्ये प्रगती साधली. म्हणजे याचं उत्तर काय आलं आपलं? वरीलपैकी सर्व. ठीक आहे,
तर भरपूर अशी इन्फॉर्मेशन कव्हर करणारे हे क्वेश्चन आहेत आणि असेच लेंदी क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा, मानवाला सापडलेला आणि त्याने उपयोगात आणलेला पहिला धातू कोणता? चांदी असेल का? नाही, बरोबर. चांदी असेल? नाही. लोखंड? नाही. आता तांबे आणि शिसेमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. उत्तर आहे तांबे. तर मानवाला सापडलेला आणि उपयोगात आणलेला पहिला धातू कोणता होता? तांबे. ठीक आहे, ओके. पुढचा क्वेश्चन आहे, ताम्रपाषाण युगातील मानव दगड व तांबे या दोहोंपासून बनवलेल्या हत्याराचा वापर करीत असेल का? आता तर इथं आपण बघितले की तांबे हा धातू वापरला जात होता. पहिलं विधान बघा आणि कारण तुम्हाला इथं विचारलेलं आहे. तांब्याचा शोध लागल्यावरही मानवाला दगडापासून बनवलेली हत्यारे जास्त सोयीस्कर वाटत होती. तांब्याचा शोध लागला तरी सुरुवातीला तो धातू पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नव्हता, म्हणून मानवाने दगडी हत्यारांचा वापर चालू ठेवला. शिकार करण्यासाठी दगडी हत्यारे सोयीची आहेत असा त्या काळातील मानवाचा समज होता. आणि चौथं विधान आहे, दगडी हत्यारांचा वापर करणे हा त्या काळातील मानवाच्या श्रद्धेचा भाग बनला होता. 11 नंबरचा क्वेश्चन बघा, काय येईल उत्तर? काय क्वेश्चन काय दिलाय तुम्ही व्यवस्थित बघा, की हत्यारांचा वापर का करत होता? दोघांपासून बनवलेल्या हत्याराचा वापर का करत होता? बरोबर. जरी तांब्याचा शोध लागला होता तरी. तर याचं उत्तर आहे बघा तिसरा ऑप्शन. बरोबर, फक्त ब. तांब्याचा शोध लागला तरी काय होतं? पुरेशा प्रमाणात धातू उपलब्ध होता का? नव्हता. बरोबर. म्हणून इथं मानवाने दगडी हत्यारांचा जो वापर आहे तो तसाच चालू ठेवलेला आपल्याला दिसून येतो. ओके, क्लिअर. जवळजवळचे ऑप्शन असतात त्याच्यामुळे उत्तर चुकू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी ताम्रपाषाण युगातील मानवी संस्कृतीच्या अस्तित्वाचे पुरावे आढळून आले आहेत? आपल्या महाराष्ट्राबद्दल क्वेश्चन आहे. 12 नंबरचा क्वेश्चन आहे हा. तर इथं जोरवे या ठिकाणी. बरोबर. तर इथं अ पाहिजे तुम्हाला. इथं जिथं अ नाही सगळीकडे ज आहे. मिरजला आहे का? नाही. चांदोली. बरोबर. पंढरपूर येईल का? नाही. त्याच्यामुळे बरीपैकी सर्व हा ऑप्शन जाईल, हाही ऑप्शन जाईल. त्याच्यानंतर दायमाबाद, ठीक आहे, आणि नेवास या ठिकाणी मानवी संस्कृती, ताम्रपाषाण युगातील मानवी संस्कृतीच्या अस्तित्वाचे पुरावे आढळून आलेले दिसून येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संशोधकाच्या मते, क्वेश्चन काय बघा, संशोधकांच्या मते महाराष्ट्रातील, असे सिंपल क्वेश्चन पण 2 मार्काला विचारले जातात राज्यसेवा पूर्व परीक्षेला. तर महाराष्ट्रातील जोरवे संस्कृतीचा कालखंड सर्वसाधारणपणे डॅश डॅश ते डॅश डॅश हा असावा. इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 800, इसवी सन पूर्व 3500 ते इसवी सन पूर्व 2500, इसवी सन पूर्व 3000 ते 2200, इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन पूर्व 300. साधा सिंपल क्वेश्चन आहे, पण तुम्हाला हा क्वेश्चन 2 मार्क देऊन जातो. पण फिक्स तुम्हाला उत्तर माहित पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जोरवे संस्कृतीचा जो कालखंड होता तो इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व किती होता? 800 असा. ठीक आहे, ओके. मी जास्त एक्सप्लेनेशन तुम्हाला देत नाही. तुम्ही वस्तुनिष्ठ स्वरूपात हे पुस्तक आणि साइड बाय साइड तुमचं थेरीचं पुस्तक ठेवून व्यवस्थित अभ्यास करून घ्या. ठीक आहे, ओके. पुढील विधानांवर विचार करा. क्वेश्चन काय आहे बघा, पुढील विधानांवर विचार करा. ताम्रपाषाण युगातील लोकांना मातीची भांडी, तांब्यापासून बनवलेल्या वस्तू, मातीच्या रंगीत वस्तू इत्यादी गोष्टी बनवण्याची कला अवगत होती. आता इथं क्वेश्चन तुम्हाला ताम्रपाषाण युगाबद्दल आहे. ताम्रपाषाण युगातील लोक गहू, तांदूळ, बाजरी, मसूर, वाटाणा इत्यादी पिकं पिकवीत असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत.
काय येईल उत्तर बघा, उत्तर काय येईल? तर हे जे ताम्रपाषाण युग आहे ना, जसं आपण प्राचीन अश्मयुग, नवाश्मयुग याच्याबद्दल अभ्यास करतो, तसंच तुम्हाला ताम्रपाषाण युगाबद्दल पण अभ्यासावं लागेल. तर इथं लोकांना मातीची भांडी, तांब्यापासून बनवलेल्या वस्तू, मातीच्या रंगीत वस्तू बनवण्याची कला अवगत होती. ठीक आहे. हे लोक गहू, तांदूळ, बाजरी, मसूर, वाटाणा ही पिकं पिकवत होती. बरोबर, म्हणजे पुरावे आहेत. तर ही जी विधानं आहेत ना, ही दोन्ही विधानं काय आहेत इथं बरोबर आहे. लक्षात आलं? क्लिअर? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणती जोडी किंवा कोणत्या जोड्या चुकीच्या आहेत? इनामगाव महाराष्ट्र, बुर्जहोम बलुचिस्तान, कोडेकल पश्चिम बंगाल, गणेश्वर राजस्थान. माहित पाहिजे आपल्याला हे. त्याच्यामध्ये जोड्या नावाचा क्वेश्चन खूप सोपा असतो. चुकीच्या जोड्या जर ओळखायचा क्वेश्चन असेल तर थोडासा डिफिकल्ट राहतो. तर इनामगाव महाराष्ट्रावरून तुम्ही उत्तर काढू शकता. तर इनामगाव महाराष्ट्र बरोबर आहे. गणेश्वर राजस्थान पण बरोबर आहे. आता इथं चुकलंय काय बघा. ठीक आहे, चुकलंय काय? तर इथं चुकलेलं आहे बुर्जहोम बलुचिस्तान आणि कोडेकल पश्चिम बंगाल. तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा याच्यासाठी कोणती जोडी बरोबर असेल. ठीक आहे, ओके, क्लिअर? तर हे फक्त टिक मार्क करून पुढे जायचं नाही. तुमच्यासाठी हा क्वेश्चन मी इथे विचारलाय. मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर तुम्ही सांगा. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया 16 नंबरचा. बघा 16 नंबरचा क्वेश्चन आहे, इतिहास लेखन. आता याच्याबद्दल टॉपिकच हा आहे. बरोबर, इतिहास लेखनाच्या भौतिक साधनांमध्ये पुढीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश करता येईल? ताम्रपट, धातुलेख, प्राचीन लेणी आणि वैदिक वाङ्मय. तर भौतिक साधनामध्ये जर आपण बघितलं तर कॉमन सेन्स आहे बघा. प्राचीन लेणी असणार आहे का? असणार. बरोबर, क असणार. त्याच्यामुळं सगळीकडेच क आहे. धातुलेख असणार आहेत का? असणार आहेत. ताम्रपट असणार आहेत का? असणार आहेत. म्हणजे अ, ब आणि क. फक्त वैदिक वाङ्मय तिथं नाही भौतिक साधनांमध्ये. ठीक आहे, भौतिक साधनांमध्ये येईल का वाङ्मय? नाही येणार. हे तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे, प्राचीन भारताच्या इतिहासाच्या लेखनाच्या वाङ्मयी साधनामध्ये. आता वाङ्मयी साधनामध्ये कोणत्या साधनांचा समावेश असावा असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय. पहिला ऑप्शन आहे ऋग्वेद, दुसरा आहे स्मृती ग्रंथ, तिसरा आहे पुराणे, चौथा आहे बौद्ध साहित्य. तर वाङ्मयी साधनामध्ये हे सगळंच येईल की नाही? ऋग्वेद, स्मृती ग्रंथ, पुराणे, बौद्ध साहित्य. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? वरीलपैकी सर्व. अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स एकदा का तुमची थेरी वाचून झाली ना, क्वेश्चन खूप सोपे जातात. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे 18 नंबरचा, पुढील विधानांवर विचार करा. क्वेश्चन काय आहे बघा, पुढील विधानांवर विचार करा. ऋग्वेद हा 4 वेदांपैकी सर्वात अगोदरचा वेद होय. ठीक आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. बघा पहिलं विधान बरोबर आहे. हे तुम्हाला जर इथे लक्षात आलं, ठीक आहे, हे जर तुम्हाला इथे लक्षात आलं पहिलं विधान, ओके, तर इथं काय होतं? हा ऑप्शन तुमचा जातो, हाही ऑप्शन जातो. बरोबर. आता तुमचं उत्तर ब सेंटेन्स वरती राहतं की सेल्युकस निकेटर या ग्रीक राजनैतिक वकिलाने लिहिलेल्या इंडिका या ग्रंथातून भारतातील तत्कालीन राजकीय परिस्थितीविषयी माहिती मिळते. राजकीय परिस्थितीविषयी माहिती मिळते का इंडिका ग्रंथातून? हे विधान कसं आहे? चूक आहे. का चूक आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा जो इंडिका ग्रंथ आहे हा निकेटरचा आहे का? या ग्रंथातून राजकीय माहिती मिळत नाही, दुसरी काही माहिती मिळते? नक्की कोणत्या रिझन मुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे हे इथं आपल्याला माहित असायला पाहिजे. म्हणून एवढे क्वालिटी क्वेश्चन जे आहेत ना, ते क्वालिटी क्वेश्चन आपल्याला इथं सोडवावे लागतील. पुढचा क्वेश्चन बघा, प्राचीन काळातील नाणी किंवा मुद्रा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्राचीन काळातील नाणी किंवा मुद्रा हे देखील इतिहासाच्या अध्ययनाचे एक महत्त्वाचे साधन होय. प्राचीन भारतातील राज्यकर्त्यांच्या
19 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा, प्राचीन काळातील नाणी किंवा मुद्रा हे देखील इतिहासाच्या अध्ययनाचं एक महत्त्वाचं साधन आहे, बरोबर असं विचारलंय. इथं भारतातील जे राज्यकर्ते होते, कोणते राज्यकर्ते कोणत्या धातूच्या नाण्यांचा उपयोग करत होते असा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. आणि जसं की मी पाठीमागं बुक रिव्ह्यू मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की नाणी जे आहेत ना, प्राचीन भारतातील नाणी आणि राज्यकर्ते यांच्याबद्दल रिटर्न मध्ये पण तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, ओके. पहिला ऑप्शन आहे सोने, दुसरा आहे चांदी, तिसरा आहे तांबे. कोणत्या प्राचीन भारतातील जे राजे होते कोणत्या धातूचा वापर करत होते असं तुम्हाला इथं विचारले. ठीक आहे, ओके. तर बघा, सोन्याची पण नाणी होती, चांदीची पण नाणी होती. आता राज्यकर्ते आणि कोणती नाणी वापरत होते धातू ते आपण पुढे बघूया. आणि तांबे, तर वरीलपैकी सगळ्याच धातूच्या नाण्यांचा वापर इथे केला जातो, जसं की सोने. आता इथे लोखंड असेल तर उत्तर येईल का, नाही, चांदी आणि तांबे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 20 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, भारतात आलेल्या चीनी प्रवाशांनी. आता भारतामध्ये जेवढे काही चीनी प्रवासी आहेत ना, तर त्यांनी त्यांची प्रवास वर्णनं लिहिली आहेत, लक्षात घ्या. आणि याच्यावरती पूर्व परीक्षेला पण क्वेश्चन येतात आणि मुख्यला पण क्वेश्चन विचारले जातात. आता क्वेश्चन काय आहे हा, की जे चीनी प्रवासी आहेत त्यांनी लिहिलेली जी प्रवास वर्णनं आहेत ना, तर या प्रवास वर्णनातून आपणास प्राचीन भारताच्या इतिहासाची माहिती मिळते. खालील चीनी प्रवाशांच्या भारतात येण्याच्या काळानुसार क्रम लावल्यास कोणता पर्याय बरोबर असेल. म्हणजे जेवढे काही चीनी प्रवासी भारतात येऊन गेले ना, त्या चीनी प्रवाशांबद्दल आपल्याला माहित असलं पाहिजे आणि त्यांचा कालखंड पण आपल्याला माहित असला पाहिजे. कोणता प्रवासी कधी येऊन गेला, इव्हन हे पण तुम्हाला विचारलं जातं की कोणता प्रवासी कोणत्या राजाच्या काळामध्ये होता किंवा त्याच्या दरबारात होता वगैरे वगैरे अशा पद्धतीनं. तर ह्युएनसांग, त्याच्यानंतर इत्सिंग आणि फाहियानवरती पूर्वी पण क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर क्रम आपण लावला तर सगळ्यात आधी कोण आला होता, फाहियान आला होता. त्याच्यामुळं हा ऑप्शन आपला जातो, हाही ऑप्शन आपला जातो आणि हाही ऑप्शन आपला जातो. ठीक आहे, फाहियान आधी आला होता, त्याच्यानंतर ह्युएनसांग आला होता आणि त्याच्यानंतर इत्सिंग. पण आता हे कालानुक्रम जो आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे. इथे आपण उत्तर सांगतोय, बरोबर आहे, पण तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हालाही उत्तर येण्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तुम्ही थेटचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, कौटिल्याच्या अर्थशास्त्रासंबंधी पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणती विधानं बरोबर आहेत. क्वेश्चन काय विचारलाय, कौटिल्याच्या अर्थशास्त्रासंबंधी पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणती विधानं बरोबर आहेत. पहिलं सेंटेन्स आहे, या ग्रंथाचा कर्ता चंद्रगुप्त मौर्याचा गुरु होता असं बहुसंख्य अभ्यासकांचं मत आहे. बरोबर आहे का, बरोबर आहे, बरोबर आहे. आपण सिरियल टीव्ही सिरियल्स मध्ये पण बघितलं असेल तुम्ही. हा प्रामुख्याने राजनीतीशास्त्रावर लिहिलेला ग्रंथ आहे. बरोबर आहे का, बरोबर आहे. आता इथं बघा भाग पण त्यांनी विचारले, म्हणून क्वालिटी बुक्स वापरायचे. किती भाग आहेत, तर एकूण 12 अधिकरण. हे चुकीचं आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा किती अधिकरण आहेत. कौटिल्याने आपल्या या ग्रंथात राज्यकारभाराशी संबंधित अनेक विषयांचा सविस्तर उहापोह केला आहे. उत्तर काय येईल बघा, 21 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय येईल, ड ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, राजकारभाराशी रिलेटेड आहे. तर फक्त इथं किती अधिकरणे होते, किती मुख्य भाग होते आणि अशाच. आता ह्या एका सेंटेन्सवर तुमचं उत्तर डिपेंड करतं, कारण इथं वरीलपैकी सर्व हा पण ऑप्शन आहे. असे क्वेश्चन एक्झाम मध्ये मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल मध्ये काउंट केले जातात. कारण का, 3 विधानं जरी तुम्हाला माहित असली आणि जर तिसरं विधान तुम्हाला माहित नसेल की किती अधिकरण आहेत, बाकीची 3 विधानं तुम्हाला माहित असून उपयोग नाही. कारण का, वरीलपैकी सर्व हा पण एक ऑप्शन आहे ज्याच्याकडे आपण जाऊ शकतो आणि आपलं उत्तर चुकू शकतं. त्याच्यामुळे जे एक्स्ट्रा व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट आहे ते तुम्ही करा, नक्की करा, त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा इथं पुन्हा क्वेश्चन आहे, य गट आणि र गट दिले, जोड्या लावा. अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया, The Wonder That Was India, A History of Indian Political Ideas आणि हिंदू पॉलिटी.
तर हे काय आहे हेच समजत नाही, कारण आयोग पण तुम्हाला देत नाही हे पुस्तकाची नाव आहेत, हे लेखकांची नाव आहेत, म्हणजे इतिहास लेखक, त्याच्या तुम्ही जोड्या लावा. हे तुम्हाला कधी कळतं तुमचा अभ्यास चांगला असेल तर आता इथं बघा, हे काहीच आपल्याला माहित नाहीये. कधी माहित होतं? चांगली पुस्तकं वाचली तर, बरोबर. तर 22 नंबरचा क्वेश्चन उत्तर काय आहे तुमचं? चौथं. आता हे कसं करायचं? आता हे क्वेश्चन जे आहेत ना, हे क्वेश्चन तुम्ही स्टार करून ठेवा, व्हॅल्यू ऍडिशन करून ठेवा की मला माहित नव्हतं हे कंटेंट. आता मी लक्षात ठेवेन की बाबा अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया B.A. स्मिथ यांनी लिहिलेलं आहे. द वंडर दॅट वॉज इंडिया हे पुस्तक A.L. बाशम यांनी लिहिलेलं आहे. अ हिस्ट्री ऑफ इंडियन पॉलिटिकल आयडियाज हे पुस्तक U.N. भूषण यांनी लिहिलेलं आहे. आणि हिंदू पॉलिटी K.P. जयस्वाल. 2 मार्काला असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे थोडंसं केअरफुली अभ्यास करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे an introduction to the study of Indian history. पुन्हा एकदा रिपीट करते मी. an introduction to the study of Indian history या भारतीय इतिहासावरील महत्वपूर्ण ग्रंथाचे लेखक कोण आहेत? B.A. स्मिथ, D.D. कोसंबी, R.C. मुजुमदार आणि U.N. घोषाल. आता पण आपण एक क्वेश्चन बघितला होता की नाही जोड्या लावाचा, तसाच हा पण क्वेश्चन आहे बघा. तर याचे लेखक कोण आहेत? याचे लेखक आहे D.D. कोसंबी, बरोबर. कारण का माहिती नसतं आपल्याला. तर जेवढे काही महत्वपूर्ण ग्रंथ आहेत ना, ते तुम्हाला असे ऑप्शनल साठी जे पुस्तकं आहेत किंवा इन डिटेल पुस्तक आहेत त्याच्यामध्ये मिळून जातील. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर जर डिफिकल्ट निघाला तर असे क्वेश्चन तिथे 100% तुम्हाला दिसू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील विधानांवर विचार करा. पुढील विधानांवर विचार करा. काय क्वेश्चन बघा, मनुस्मृती या ग्रंथाची रचना भृगु ऋषीने केली होती. 24 नंबरचा क्वेश्चन. मनुस्मृती या ग्रंथाची रचना भृगु ऋषीने केली होती. पुराणांना विश्वसनीय ऐतिहासिक दस्तऐवज मानलं जातं. काय बरोबर आहे काय चुकीचं आहे तुम्हाला विचारते, बरोबर. आता इथं जी पुराणं आहेत ना त्यांना ऐतिहासिक दस्तऐवज मानलं जातं, लक्षात घ्या. तर बघा अशा पद्धतीने ही पहिली आवृत्ती आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन मिळून जातील. आणि स्पेशली सप्टेंबर मध्ये जी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला या पुस्तकाची अतिशय मदत होईल. तर चॅनलवरती जे नवीन विद्यार्थी आहेत सेशन बघत असाल, सेशन आवडत असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे आपले सेशन्स अपलोड होतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.